माझी मुलगी आहे ना कोथिंबीर कापून देत होती आणि माझ्या सासूबाई मेथीची भाजी साफ करत होत्या. आणि माझ्या मुलगीने ना कोथिंबीर कापून झाल्यानंतर आहे ना ती आणि माझा मुलगा दोघं पण अभ्यासाला बसले होते. आणि माझे नाही ते चपात्या आणि डाळ भात ही झाला होता आणि फक्त भाजीच बाकी होती बनवायची. तर माझ्या सासूबाईंनी भाजी जी साफ केली होती ना ती सुद्धा मस्त अशी धुवून काढली आणि त्याच्यानं तेल घेतलं आणि त्याच्यात लसूण आणि मिरची टाकली, मस्त अशी परतून सुद्धा घेतली होती. आणि त्याच्यानंतर परत मग मेथीची भाजी टाकली, पुन्हा एकदा मस्त अशी परतून घेतली आणि त्याच्यावरती आहे ना मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर ती भाजी पुन्हा एकदा परतून घेतली आणि मग परत झाकण लावून ठेवलं. तुम्ही पण अशीच भाजी बनवता का? मला कमेंट करून सांगा बरं. आणि बघा भाजीसुद्धा झाली आणि मी त्याच्यात शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलं होतं. मग आता माझा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला होता. आणि त्याच्यानंतर आहे ना मी भांडे वगैरे सगळे घासून घेतले, किचनसुद्धा क्लीन करून घेतलं होतं. आता मुलांना सांगितलं की चला जेवण करून घेऊया. तर मुलं म्हणत होते थांब आमचा एक डाव खेळायचा बाकी आहे. आणि ते सुद्धा गेम खेळत होते मोबाईलवरती बघा, त्यांचे पप्पासुद्धा आणि दोघं मुलंसुद्धा. आजचा ब्लॉग माझा इथे संपला. बाय बाय.